हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। बघा आज काय करत होता आमचा भैया, जेवला टी व्ही पुढं बसून आणि जेवता जेवता 4-5 वेळा उठला आणि लगेचच मग मी म्हणलं आता दूधच पेत नव्हता कसलाच, मग म्हणलं दूध पीत होता। मग मी लगेचच व्हिडिओ काढायला घेतला त्याचा, तर त्याचं लक्षच नव्हतं। मी पूर्ण व्हिडिओ घेतला तरी पण त्याचं लक्ष नाही आणि त्याला माहीतच नाही मी व्हिडिओ घेतलेला। मग म्हणलं चला त्याचा व्हिडिओ घेतला आणि म्हणलं चला आज तुम्हाला व्हिडिओ छोटा येणार आहे बरं का, कारण का आज व्हिडिओ म्हणजे असा घेतलाच नाही आहे। आज सकाळी जेवढं शूट केलं तर तेवढंच तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे, कारण का झालंच नाही। आज कामाचा लोड भरपूर होता त्याच्यामुळं। आणि बघा ह्यांचं काम चाललेलं औषधी करायचं, कारण का इतकं गवत उगवलेलं का नाही काय सांगायचं तुम्हाला। पाऊस तर नाही आहे पण चिरी पावसानं एवढं मोठं गवत झालं। मग ह्यांनी म्हणलं कुठवर काढत बसणार आहे, मग राहू दे मी औषध मारतो म्हणलं। मग म्हणलं चालतंय, मग त्यांनी फवारा आणला आणि औषध मारायला घेतलं। मग ते औषध ही तयार करून घेतलं लगेचच आणि औषध मारायला ऊन पडलेलं थोडं ना, मग म्हणलं औषध मारून घेतो। मग त्यांनी लागलं औषध मारायला, तर माझं आपलं काम चाललेलं ती बीशीचे पैसे गोळा करायचे वगैरे, कारण का बायका अशा आहेत ना की बीशीचे पैसे लवकर जमाच करत नाहीत त्या। पण चालायचं आता, केली सुरू म्हणल्यावर पूर्ण कडपर्यंत काढायचं। आणि हे बघा वारं किती, वारं इतकं भरपूर आहे ना आमच्या इकडं, वाऱ्यानं तर माणसं आजारी पडायला लागले ती, एवढं वारं आहे ती। आणि वांग्याला बघा छोटी अशी वांगी लागल्यात, कारण का मी उन्हाळ्यात सगळी वांगी छाटलेली होती, परत म्हणजे परत फुटली आणि परत फिरशी वांगी लागायला लागले ती। म्हणून आता मी बाजारातनं वांगी आणत नाही आहे, कारण घरची असल्यामुळं आणावी लागत नाही ती। आणि ह्याला म्हणलं ह्याच्या लांबनं आपलं फवारा मारा, कारण का ती गवतावरचं आहे आणि ही वांगी उगं जळून जातील, म्हणून ह्यांना सांगितलं लांबनं आपलं हे करा। आणि कसलं भारी वातावरण झालं बघा, आणि इतकं वारं होतं ना भयानक विचारायला नको। पण मी वातावरणाचं म्हणजे मला थोडंसं घेऊ वाटलं म्हणून मी घेतलं आणि लगेचच मला फॉल धुवून वाळू घालायचे होते, कारण साड्या होत्या मला पिको फॉलला। मग मी फॉल सगळे धुवून घेतले आणि अशी वाळू घालत होती, तर दीदीनं माझ्या थोडासा व्हिडिओ घेतला माझा। आणि हा आजचाच व्हिडिओ आहे बरं का, नाहीतर तुम्हाला वाटायचं मग हे 2 दिवसाचं आहे सगळं मिक्सच दाखवते सारखी, असं नाही आहे। कारण का आज व्हिडिओ छोटाच येणार आहे तुम्हाला। आणि ताईनं काय चुकलं असलं तरी कमेंट करत जावा, आणि काही माझं म्हणजे मला सांगायसाठी नवीन काही तुमच्यापर्यंत असलं तरी मला कमेंट करत जावा। साड्यांना कसं फॉल धुवूनच लावावा लागतो, कारण का कलर वगैरे जातो, परत आपण साड्या वगैरे धुतल्या किंवा घातल्या घामानं वगैरे परत साड्यांना कलर लागतो आणि मग ती साडी खराब होते। मग मी काय करते, सरळ साडी फॉल लावताना धुते आधी, इस्त्री करते आणि मग फॉल लावते, कारण का कसं असते माहिती आहे का। बघा चला ताईनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, धन्यवाद।